सो स्टुडंट, आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं प्लेन अँगल बद्दल. प्लेन अँगल काय होता? प्लेन अँगल एक सर्कलचा पोर्शन होता, जसं की तुम्ही ते बघू शकता. आणि या पोर्शनला आपण नाव दिलेले होते काही, आणि त्याचा फॉर्म्युला बघितला होता डी थिटा इज इक्वल टू डी एस बाय आर. हा फॉर्म्युला होता, म्हणजे आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस, म्हणजे या दोघांचा रेशो म्हणजेच असतो प्लेन अँगल. हे आपण शिकलो होतो. त्यानंतर आपण एक वायरचं आणि आय पासून बनलेलं एक अँगलचं, म्हणजे डोळा आणि वायरच्या मधातला जो अँगल आहे प्लेन अँगल, तो आपण कॅल्क्युलेट केला होता. त्यानंतर आपण क्यूबचं एक्झाम्पल बघितलं होतं, जे की सॉलिड अँगलचं एक्झाम्पल होतं, पण दॅट वॉज अ इनकम्प्लीट. आता आपण काय करणार आहोत, त्याला डिटेलमध्ये बघणार आहोत की सॉलिड अँगल म्हणजे काय असतं. बघा, सॉलिड अँगल दुसरं तिसरं काही नसून इट इज जस्ट ओनली अ 3D अॅनालॉग. सिंपल भाषेत म्हणलं तर हा काय एक 3D अॅनालॉग आहे प्लेन अँगलचा. आता प्लेन अँगल इट इज अ 2D अँड सॉलिड अँगल इट इज अ 3D. आता दोन डायग्राम मधला फरक तुम्ही डायरेक्टली बघू शकता. हा आहे सर्कलचा पोर्शन, हा आहे स्पियरचा पोर्शन. सर्कल आणि स्पियर. सर्कल बघितला तर आपण समोरून आणि मागून दोनच बाजू बघू शकतो, म्हणून त्याला म्हणतात 2D अॅनालॉग. स्पियर हा आपण तिन्ही बाजूने बघू शकतो, म्हणून याला म्हणतात 3D अॅनालॉग. आणि याला कोणत्याही साईडनं बघितलं तर हा काय दिसणार आहे तुम्हाला, सारखा दिसेल, म्हणून याला स्पियर म्हणतात आणि याला सर्कल म्हणतात. इट इज 2D अँड 3D. स्पियरचा पोर्शन म्हणजे त्याला सॉलिड अँगल म्हणतात. सर्कलचा पोर्शन याला 2D अँगल म्हणतात. याच्या सेंटरला जो अँगल म्हणतात हा आहे डी थिटा. तो डिग्रीमध्ये किंवा रेडियनमध्ये मेजर करतात, याला प्लेन अँगल म्हणतात. याचा जो अँगल बनतो हा पण सेंटरला बनतो, पण अँगल हा डी ओहम या साइनने डिनोट करतात, आणि हा स्टेरेडियन मध्ये मेजर करतात. जसं की रेडियन याचं युनिट होतं, याचं युनिट आहे स्टेरेडियन. याचं युनिट आपण रेडियन जे आहे रॅड या शब्दाने डिनोट करतो, याचं युनिट आपण स्टेरेडियन एस आर या शब्दाने डिनोट करतो. अशा प्रकारे दोन्हीतला हा डिफरन्स आहे, दुसरं काहीच नाही. आता दोन्ही मधला मेन डिफरन्स बघू. बघा, आता हा जो प्लेन अँगल होता आपण याला डी थिटा इज इक्वल टू आर्क लेंथ डिवाइड बाय रेडियस या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट केलं. आता सॉलिड अँगल जो आहे हा आपण डी ओहम इज इक्वल टू एरिया ऑफ अ सरफेस ऑफ अ पोर्शन ऑफ अ स्पियर. थोडं हार्ड वाटतंय, पण इट इज व्हेरी सिंपल. एरिया ऑफ सरफेस ऑफ पोर्शन ऑफ अ स्पियर, म्हणजे स्पियरचा जो पोर्शन आहे त्याचा जो सरफेस एरिया आहे, हा भाग तुम्हाला दिसत आहे, इट इज कॉल्ड ॲज अ सरफेस एरिया ऑफ अ पोर्शन. आणि तो एरिया जो आहे त्या एरियाचा रेशो रेडियसच्या स्क्वेअर सोबत घ्या. सिंपल आहे, राईट? सो डी ओहम इज इक्वल टू एरिया ऑफ सरफेस अपॉन आर स्क्वेअर. या पद्धतीने याचा फॉर्म्युला आहे. आता हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला बघा ऑलमोस्ट सेम आहे. आता इथे फक्त काय केलं आपण, आर्क लेंथ घेतली, कारण सर्कलचा जो काठ असतो तो असतो आर्क, आणि स्पियरचा जो पोर्शन असतो तो असतो सरफेस एरिया. सरफेस एरिया म्हणजे इथे प्लेन सरफेस दिसतो तुम्हाला, म्हणून आपण त्या एरियाचा रेशो घेतो रेडियस सोबत, आणि त्याचं जर डिव्हिजन केलं तर तुम्हाला डायरेक्ट डी ओहम म्हणजेच आपला सॉलिड अँगल मिळतो, आणि याचं जर डिव्हिजन केलं तर प्लेन अँगल मिळतो. आलं दोन्ही मधला डिफरन्स लक्षात? आता बघा, याला अजून सिंपल करू आपण. आता ही जी डायग्राम होती आपली सॉलिड अँगलची, तर या डायग्राम मध्ये जेव्हा आपण अँगल मेजर करतो तर सिंपली आता सपोज करा हा स्पियर आहे कम्प्लीट. आता स्पियर म्हणल्यानंतर याचा पूर्ण जो सरफेस एरिया असतो स्पियरचा किती असतो, 4 पाय आर स्क्वेअर, राईट? इट इज अ सरफेस एरिया ऑफ अ स्पियर. तर डी ओहम काय झाला, डी ओहम इज इक्वल टू सरफेस एरिया म्हणजे 4 पाय आर स्क्वेअर डिवाइड बाय आर स्क्वेअर. आता आर स्क्वेअर गेट कॅन्सल. आता काय झालं तुमचा सॉलिड अँगल डी ओहम इज इक्वल टू 4 पाय, कारण आर आर कॅन्सल झाला. समजलं आता? तर आता जसा डी ओहम काढला तसाच आपण प्लेन अँगलही काढला होता काल. आर्क लेंथ म्हणजे सरळ त्याचा पूर्ण सर्कम्फरन्स घेतला होता सर्कलचा, आठवते कालचं? 2 पाय आर डिवाइड बाय आर, आर आर गेट कॅन्सल, आणि डी थिटा इज इक्वल टू 2 पाय. समजलं? तर अशा पद्धतीने आपण व्हॅल्यू काढतो. पायची व्हॅल्यू तर आपल्याला माहिती आहे 3.14. ही व्हॅल्यू पुट करा आणि जो पण सरफेस एरिया दिलेला आहे तो त्यामध्ये टाका आणि तुमचा आन्सर येऊन जाते.